आता जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर विषय कुणाचा कट होणार, विरोधकांचा विषय कट होणार, महायुतीचा विषय कट होणार आहे आणि कोल्हापूरची जनता है खटक्यावर बोट जाग्यावर पलटी देता है। कल का उत्साह आपने देखा हुआ है, बुलाए हुए लोग पकड़ के लाए हुए लोग कल रैली में थे, आज खुद लोग आए हैं क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज जी का विचार, शाहू महाराज जी का विचार आज कोल्हापुर से संसद जा रहे। ये खुशी का दिन है हम लोगों के लिए और पूरा कोल्हापुर रस्ते पे उतरा हुआ है। जनता महाराजांच्या पाठीमागे आहे, त्याचं एक प्रतीक दिसतं, काय सांगता? नाही, मी म्हटलं तसंच ना, रयतेचा आज फॉर्म आहे, जनतेचे उमेदवार म्हणून शाहू महाराज पुढे आलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येईल की जनतेचा मॅन्डेट छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्याच पाठीमागे असतात। कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांना 2-2 वेळा कोल्हापूर यायला लागते या संदर्भात? नाही, मला वाटतं ते अपयश आहे, कारण की आज त्यांना समजूत काढण्यासाठी 24 तास कोल्हापूरमध्ये राहावं लागलं, परत फॉर्म भरून माझी ताकद पाठीमागं आहे हे दाखवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं। याचा अर्थ उमेदवारांची ताकद नाही, इथली ताकद नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना आणण्याची वेळ समजूत काढण्यासाठी त्यांना करावी लागेल। 4 जूनचा धमाका काय असेल? 4 जूनचा निकालाचा धमाका काय? नाही, 100% 3 ते 4 लाख मताधिक्यानं शाहू महाराज हे जनतेचे खासदार म्हणून लोकसभेमध्ये जातील। लोकांचा सर्वे असा आहे की 250 सीट सुद्धा मोदी सरकारला मिळणार नाहीत, अशा अनेक ट्विट्स आता बाहेर पडतात। नाही, मी परवा सुद्धा म्हणलं 214च्या वर भाजप जाऊ शकत नाही आणि म्हणून हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। जनता कंटाळलेली आहे। किती वर्ष काँग्रेसवर तुम्ही टीका करणार? तुम्ही 10 वर्षात काय केलं तुम्ही सांगत नाही, किंबहुना महागाई किती वाढली, सिलेंडरचा दर किती वाढला, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत नाही, परंतु काँग्रेसवर टीका करताय। काँग्रेसचं राहुल गांधींनी दिलेलं न्यायपत्र आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की या देशातल्या जनतेला विश्वासाचं न्यायपत्र त्यांनी आणलेलं आहे। इंडिया आघाडी विश्वासास पात्र राहील, महाविकास आघाडी विश्वासास पात्र राहील हे जनतेला कळलेलं आहे आणि म्हणून हा उत्साह आहे। महायुतीमध्ये जे काय ते नाराज आहे, मुख्यमंत्री देखील गेल्या 2 दिवसांपासून नाही, मी म्हटलं तसं मान अपमान त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे। आता मतात त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल, प्रचंड नाराजी त्या गटांची आणि ते मतात शाहू महाराजांच्या बाजूने दिसून येईल। या निवडणुकीत उमेदवार वेगळे असलेले सतेज पाटलांना निशाणत केला होता काय? 2.5 वर्ष तुमचा आपलं म्हणलेलं पहिला फेडाचं काम केलं असं जे ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही टार्गेट नाही, जनता आता निश्चितपणे मी म्हटलं तसं शाहू महाराजांचा जे काय या कोल्हापूरमध्ये योगदान आहे त्याचा पहिरा फेडणार आहे आणि शाहू महाराज हे उमेदवार आहेत आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे लोक शाहू महाराजांच्या बाजूने राहतात। विषय आता जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर विषय कुणाचा कट होणार, विरोधकांचा विषय कट होणार, महायुतीचा विषय कट होणार आहे आणि कोल्हापूरची जनता आहे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी। शेवटचा एक प्रश्न, काल 108 नगरसेवक माजी नगरसेवक पाठिंबा दिल्याचं हे सांगण्यात काय सांगू शकाल? नाही, आमच्याकडे देखील माझी नगरसेवक प्रचंड आहे। काल 105 जे मिटिंगला होते त्यातले 60 मला भेटून गेले रात्री। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।